मित्रांनो, राम राम. पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत आहे आपल्या विशेष भागात. तर आजची जी व्हिडिओ होणार आहे रक्तदान शिबिर हा टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा. तर कशा प्रकारे तो पार पाडला जातो ते आता आपण बघणार आहोत. आणि आता आपण जात आहोत शंकरवाडी जैन मंदिर. तिथे आता रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आज 1 तारीख आहे आणि आता आपण जात आहोत. आणि हे जे रक्तदान होणार आहे ते ठेवण्याचं एक स्पेशल कारण असं आहे की जे आपले शिवसेनामधील विभाग प्रमुख आहेत संजयजी गोताड यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी ठेवलेलं आहे रक्तदान शिबिर. तर आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे रक्तदान शिबिर पार पडलं जातं यात आपण बघणार आहोत. तर चला. मित्रांनो, आपण रक्तदान शिबिर इथे आलो आणि संजयजी गोताड यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तर तुम्हाला आता बर्थडे तुमचा आहे, वाढदिवस आहे, तर तुम्हाला कसं सुचलं की रक्तदान शिबिर हे घेण्याचं कारण म्हणजे गेली 3 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय. रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो किंवा नेत्र तपासणी असो, आम्ही गेले 3 वर्ष असा कार्यक्रम हा तिसरं वर्ष आहे. रक्तदान हे असं आहे की दान किती दिलं पाहिजे. लोकांमध्ये उत्साह होता, मित्रांमध्ये उत्साह होता. कारण की असं आपण एकामेकाला दिलं तर आपल्याचं आरोग्य पण आपलं चांगलं राहतं. त्याचप्रमाणे आम्हाला ते सगळ्या मित्रपरिवारांना आम्ही थोडंसं हे घेतलेलं म्हणजे आम्ही स्वतःहून केलं आहे की आपण 20-25 जण आपण ह्या ह्याच्यात आपण रक्त देऊया, डोनेट करूया आणि मित्रपरिवार करूया. आम्ही गेले हा 3 वर्ष, पहिल्या वर्षी पण चांगला उत्साह होता, ह्यावेळी पण आहे. असंच आम्ही करत राहणार आहोत. सामाजिक काम आणि असेच रक्तदान शिबिर दरवर्षी घेत राहणार आहोत. संजय सर, तुम्हाला संकल्पना कुठे असलेली रक्तदान शिबिर ठेवायला? ही कल्पना आम्हाला आमच्याच मित्रांकडे समजली. गौरव असू दे, अमर असू दे, विशाल असू दे, बंट्या असू दे, हे आहे, मय आहे, म्हणजे आमचे एक मातोश्री परिवार आहे आमच्याकडे. त्या मुलांचा एक उत्साह वेगळा असतो. म्हणजे रक्तदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर आहे, त्याप्रमाणे आम्ही क्रीडामध्ये पण मोठ्या उत्साह करतो. म्हणजे यावेळी आम्ही मस्त मोठी टुर्नामेंट घेतलेली आहे कबड्डीची, असोसिएशनची, म्हणजे जेणेकरून आपल्या गावातल्या कोणतरी विद्यार्थी पुढे जावा. म्हणजे ह्याच्या आम्ही सामाजिक काम करत असताना महापुरामध्ये पण आम्ही काम करतो, सुखदुःखामध्ये पण असतो. म्हणजे सगळ्या संकट काय आम्ही सगळे एकत्र राहतो. आणि हे सगळं राबवत असताना मला ह्या मंडळांचं सहकार्य चांगलं असतं. ते कधी कोणताही कार्यक्रम करा तरी आपल्याला ते सहकार्य चांगलं आहे. ते मंडळाचे अध्यक्षाच्या त्या ठिकाणी म्हणजे गेल्या वर्षी तर बघाल तर खूप गर्दी होती. म्हणजे ह्यावेळी आम्ही हे 2 दिवसांनी घेतलेलं आहे. हे जर अजून 8 दिवस 15 दिवस असते ना तर उत्साह अजून ह्याच्याशी वाटलं होणार आहे. ह्याच्यात काही म्हणजे कमी होणार नाही. थोडंसं पावसाचं ह्यावेळी पाऊस जास्त असल्यामुळे थोडंसं कमी आहे. पण थोड्या वेळात सगळं म्हणजे चांगल्या पद्धतीने होईल. ते शिक्षणामधून काम एक शिवसेनेक एक कार्यकर्ता गावामधला आहे. माझं गाव कुत्र आहे. माझ्या शंकरवाडी माझे मामा असल्यामुळे मी त्यात रहिवासी आहे. त्याच्यामुळे मला एक शिवसेनेचं प्रेम आहे. आणि सम्राट बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण होती की राजकारण 20% आणि समाजकारण 80%. अशा दृष्टिकोनात आम्ही चाललेले कार्यकर्ते आहे. आणि एक म्हणजे एक चळवळीतले ते त्यांची आज आपण युट्यूब बाळासाहेबांच्या भाषणं बघितले तुम्ही. एक हिंदुत्वासाठी म्हणणारे ते असतात. म्हणजे आताच्या याच्यातून नाही, पण पहिले जी तुम्ही भाषणं बघितली त्यांची खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्या पद्धतीने चाललेले पुढे कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो. शहरामध्ये असो किंवा तालुक्यात असो आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही फिरत असतो. म्हणजे क्रीडामध्ये आमचा खूप आम्हाला एक कबड्डी खूप आवड आहे. त्या पद्धतीने सगळ्यांना मुलांना आम्ही सहकार्य करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही 2021च्या पुरामध्ये आमच्या मुलांनी सगळ्यांनी सहकार्य चांगले केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळे वेगवेगळ्या दुःखात जबरदस्त आम्ही आमची टीमच खूप सक्रिय आहे शंकरवाडीमध्ये. तर शहरामध्ये नाव आहे, तालुक्यात नाव आहे. म्हणजे आम्ही सांगायचं नसतं मोठेपण, पण जे काम आहे ते आम्ही सगळ्यांमध्ये पोहोचवलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा रक्तदान शिबिरमध्ये. तुम्ही पण थोडंफार लक्ष द्या.
बाकी काही नाही, तुम्हाला पूर्ण एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.